दंगलीबाबतच्या विधानाला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। शरद पवारांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा अयोग्य आहे असं बावनकुळे म्हणाले। पवारांनी दंगली घडतील असं भविष्य कुठल्या कारणाने केलं असा सवालही या ठिकाणी त्यांनी केला आहे। तर महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी स्थिती कधीच येणार नाही असं बावनकुळे म्हणाले। तर महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखं काहीतरी घडेल का अशी चिंता सतावतीये असं शरद पवार यांनी म्हटलेलं होतं। मणिपूरमध्ये सुद्धा आरक्षणावरून दोन समाज आपापसात भिडलेले होते, संघर्ष पेटलेला होता। वर्षभरापासून त्या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मणिपूर सारखी स्थिती होऊ शकेल अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती। त्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। तर पंतप्रधान मोदी उपाययोजना करत नसल्याची टीका शरद पवार यांनी केली होती, त्याला बावनकुळेंनी उत्तर दिलंय। आज अखेर मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटलं नाही। हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर तर बोलताय, हे काही चांगलं नाही आहे। महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करतायत। शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जाती जातीमध्ये वाद निर्माण करणारे, यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा। देवेंद्र फडणवीसजी सक्षम आहेत, या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही। पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा, की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही। एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।